अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. निवडणुकीच्या काळात महापुरुषांचा अपमान होऊ नये म्हणून अभिजित पाटील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून प्रचारासाठी इच्छुक उमेदवार पाम्पलेट, बॅनर, पोस्टर, फ्लेक्समध्ये महापुरुष, संत, आदर्श व्यक्तींच्या प्रतिमांचा वापर करतात. हे प्रचार साहित्य मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, नाल्यात, डबक्यात किंवा अन्य ठिकाणी फेकले जातात. त्यामुळे महापुरुषांच्या प्रतिमांचा मोठ्या प्रमाणात अनादर होत असल्याचे मत हिंदू जनसंघर्ष समितीने व्यक्त केलं आहे. प्रचारातील सर्व पाम्पलेट, पोस्टर, बॅनर, फ्लेक्स इत्यादींवर महापुरुषांच्या प्रतिमांचा वापर तात्काळ बंद करावा. जर कोणत्याही व्यक्तीने किंवा पक्षाने असे साहित्य छापून वाटले तर छपाई करणारा प्रकाशक, उमेदवार यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. तसेच नगरपालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाने संयुक्त पथक तयार करून सार्वजनिक ठिकाणी फेकलेले प्रचार साहित्य तात्काळ गोळा करावे आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे देण्यात आले. यानंतर हिंदू जनसंघर्ष समितीचे अभिजित पाटील म्हणाले, नमस्कार, मी अभिजित पाटील. आज हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन द्यायला आम्ही आलो होतो. विषय असा महत्त्वाचा होता की आता राज्यामध्ये आपण बघतोय की निवडणुकीचं वारं सुरू आहे. तर या निवडणुकीच्या संदर्भात बरेच उमेदवार इच्छुक आहेत. तर ते उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीनं नागरिकांशी संपर्क साधावा या पद्धतीनं पॉम्पलेट्स काढणे, बॅनर लावणे, पत्रके काढणे असे वेगवेगळे विषय ते आजमावत आहेत. तर हे विषय सगळे करत असताना जे पॉम्पलेट ते काढत आहेत तर त्या पॉम्पलेटवर महापुरुषांची जे फोटोग्राफ्स लावत आहेत, जसं की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तर असे बरेच म्हणजे अण्णाभाऊ साठे असतील, तर अशा बऱ्याच जणांचे फोटो ते त्यावर वापरत आहेत. परंतु हे सगळे वापरत असताना घरोघरी पॉम्पलेट देत असताना किंवा दारोदारी हे पॉम्पलेट वाटप करत असताना काही ठिकाणी तो उमेदवार कोणाला आवडत नसतो, या सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्या समोर ते पॉम्पलेट फाडलं जातं, गटरीत फेकलं जातं, नाल्यात फेकलं जातं, काही ठिकाणी त्याच्यावर थुंकलं जातं. परंतु ह्याचं भान कुणालाही त्या उमेदवाराला पण राहत नाही किंवा जो फाडणार आहे त्या व्यक्तीला पण राहत नाही की आपण काय फाडा लागलोय. निवडणूक आयोगाला ह्या सर्व गोष्टी कळवून या पद्धतीनं काही आदेश पारित करता येत असेल तर त्या पद्धतीनं पारित करावा आणि या सर्व गोष्टींवर बंदी आणावी, जेणेकरून या सर्व गोष्टी घडू नयेत. याच्या अगोदर पण महाराष्ट्रामध्ये साधारण 6 ते 7 वेळा अशा पद्धतीच्या घटना घडून मोठ्या दंगली घडलेल्या आहेत, काही ठिकाणी वाद प्रसंग घडलेले आहेत. तर या पद्धतीनं पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आपण प्रशासनाला या पद्धतीनं आपण एक सुचवलेलं आहे की बाबा या पद्धतीनं तुम्ही आदेश तात्काळ काढावा. तर प्रशासनानं पण ही गोष्ट मान्य केलेली आहे आणि ही गोष्ट गंभीर आहे असं त्यांच्याने पण निदर्शनास आलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं प्रशासन आजच निवडणूक आयोगाशी संपर्क साधून या संदर्भात कोणता आदेश पारित करता येईल किंवा काढता येईल तर या संदर्भात ते काढणार आहेत असं आपल्याला पूर्ण आश्वासन मिळालेलं आहे. यावेळी आनंदराव पवळ, कविराज कबुरे, महेश पोवार, स्वप्नील पोवार, प्रवीण पोवार, किरण पाटील, यशवंत माने, अनिकेत देसाई, रोहित गायकवाड, प्रकाश काळे, विकास माने यांच्यासह आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.